नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस पडतोय आणि याच पडणाऱ्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होतीये आणि त्यामुळे आता गंगापूर धरणातून तब्बल 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात केला जातोय। मी आता नाशिकच्या गंगापूर धरणावरती उभा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्य बघितली तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात केला जातोय। गोदावरी नदीमध्ये पडणारं हे पाणी थेट जायकवाडीच्या दिशेनं जाणार आहे। मात्र या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। पुढील 2 दिवस नाशिक आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा कायम असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील वाढवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा नाशिक जिल्हा प्रशासनाने दिला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास 25हून अधिक धरणं 85 ते 90% भरली आहे। त्यामुळे नाशिककरांना या पडणाऱ्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, गंगापूर धरण, नाशिक।